मित्रांनो, ज्या हायवेला आपण 100च्या स्पीडने गाडी पळवतो त्याच हायवेला 1000 वर्षापूर्वीचा एक अद्भुत इतिहास लपलाय. तुम्हाला माहिती आहे का? असाच इतिहास प्रत्यक्षात अनुभवाला आपण साताऱ्यातील शिरवळ जवळ असलेल्या धनगरवाडीत हायवेच्या लगत असलेली पानपोई पाहायला आपण चाललोय. सिमेंट नाही, चुना नाही, फक्त दगडांवर दगड रचून ही वास्तू आजही उभी आपल्याला पाहायला मिळते. किल्ला बघून आलोय, शिरवळ मधून आलो, त्यानंतर पुन्हा एक्सप्रेस वेला आलोय आणि इथे थोडा पुढे आल्यानंतर धनगरवाडी लागेल आपल्याला. धनगरवाडीच्या अलीकडे आल्यानंतर हे बघा, हायवेच्या राईट साईडला आपण चाललो सातारा, तर राईट साईडला एक पानपोई आहे, ती सुद्धा आपल्याला बघायची आहे. हायवे क्रॉस करून आपल्याला यायला लागेल. व्यवस्थित गाड्या बघून, म्हणजे जो वाहतुकाचा मार्ग होता शिवकाळात, प्राचीन काळात, तर त्या काळातली ही पानपोई आहे. सुमारे 1000 ते 1200 वर्षापूर्वीची शिल्हार किंवा यादव काळातील मराठा साम्राज्यातील जुन्या व्यापारी मार्गावर ही उभारली गेली. यामध्ये अखंड पाषाणात कोरलेले 2 खांब आणि आतमध्ये थंड पाण्यासाठी दगडी रांजण बनवलेत. प्राचीन काळी महामार्गावरून जाणाऱ्या वाटसरूंची आणि जकात नाक्यावरील लोकांची तहान भागवण्यासाठी पानपोई बांधली गेली. बघू शकता या ठिकाणी मस्त असं नक्षीकाम आहे आणि 2 मोठे रांजण आहेत आणि त्याच्यासाठी हा स्ट्रक्चर बनवलेला आहे, एकदम मस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई करून मिळवलेला सर्वात पहिला किल्ला, या किल्ल्याचा इतिहास प्रत्यक्षात पाहायला आपण या पुढच्या भागात जाणार आहोत. तर आपली साताऱ्याची सिरीज अशीच कंटिन्यू करा. जय शिवराय.